माझं एवढं म्हणणं आहे, या जनतेच्या मायबाप जनतेने मला एवढा विश्वास दाखविला की माझ्यासमोर जे उमेदवार होते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केलंय 5 वर्षे, मी सातत्यानं सांगत होतो बाबा जे मी गावामध्येचा चेहरामोहरा बदललाय ते मी ह्या सर्कलमध्ये घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळं मी सगळ्यांना सांगत होतो बाबा माझा विजय निश्चित आहे. अश्रू होते. आज भावना अशी आहेत की आपल्या विरोधात मोठाली माणसं होते, पण आपण एक सामान्य कुटुंब होतो. लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ह्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्यानं 5-6 टर्न आहे माझा, इथं शिवसेना निवडून आलेली आहे, सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते. खासदार संजय जाधव भाषणात शमशेर भैयानं फॉर्म भरला त्या दिवशीच मला वाटलं माझा विजय निश्चित आहे. कारण कशामुळं जे मतं डिवाइड होणार होते ते डिवाइड होणार नाहीत भैया असल्यामुळं. कारण काही लोक विरोधातली मतं इकडे तिकडे जात होते, त्या दिवशी माझा विजय निश्चित होता की भैया आम्ही विजय 100% निश्चित होणार आहे. होत नाही, पण ठीक आहे, सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिलं, एवढे मी त्याचे आभार मानतो. ज्या दिवशी खासदार साहेबांनी मला उमेदवारी दिली त्या दिवशीच माझा विजय निश्चित होता. कारण खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी मला ज्या दिवशी लढ म्हणलं त्या दिवशी मला एक दिवस सुद्धा माझ्या चेहऱ्यावर असं भीतीचं वातावरण नव्हतं की मी पराभव होईन म्हणून. कारण मला माहीत आहे माझ्या मागं एवढा मोठा जिल्ह्याचा बॉस आहे, ज्यानं महापालिका आणली, जिल्ह्यामध्ये धुमाकूळ करून टाकला, तिथं शिंगणापूरमध्ये मशाल पेटविणार एवढी मला 100% खात्री होती. कोणाला क्रेडिट देतात हे विजयाचं माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला आणि माझ्यावर जे प्रेम करतात माझ्या सगळं मित्रपरिवाराला आणि परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब यांच्या जीवावर आणि आमदार साहेब यांच्या जीवावर मी निवडणूक लढविली. कारण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात लढवायचं म्हणलं तर माझ्या मागं कोणीतरी एक वरदाहस्त्र लागते. तसा माझ्या साहेबाचा एवढा वरदाहस्त्र लागला मला की तू लढ, भेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणले साहेब मला. त्याच्यामुळं मी त्या दिवशीपासून एक दिवससुद्धा असं मला भीती वाटली नाही कोणाच्या विरोधात लढायला म्हणून. मी कोण समोर आहे याचा विचार केला नाही, मी सामान्य जनतेसमोर गेलो आणि जनतेने मला भरघोस मताने निवडून दिलं.